बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भाजपकडून प्रशांत परिचारकांना पुन्हा डावलले. राजकीय पुनर्वसन पडले लांबणीवर. पदाधिकारी कार्यकर्ते नाराज. परिचारकांच्या भूमिकेकडे लक्ष. महाराष्ट्रातील विधान परिषदेमधील 5 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील 3 जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत आणि या जागेवर इतरांची नावे जाहीर झाली आहेत. यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना पुन्हा एकदा भाजपाकडून डावलण्यात आल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची 2021 साली माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी तयारी केली होती. मात्र भाजपने आमदार समाधान आवताडे यांना संधी दिली आणि परिचारक यांना तुम्ही भाजपचे उमेदवार आवताडे यांचा प्रचार करा, तुम्हाला नंतर संधी देण्यात येईल असा शब्द दिला होता. त्यावेळच्या निवडणुकीत आमदार आवताडे निवडून आले होते. प्रशांत परिचारक यांनी नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीची तयारी जोमाने सुरू केली होती. मात्र भाजपने पुन्हा विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे परिचारक कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याकडे लक्ष लागले होते. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्यासाठी परिचारक यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठकीचे सत्र सुरू केले होते. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पंढरपुरात आले होते. त्यांनी परिचारक यांची भेट घेतली आणि यंदा तुम्ही निवडणूक लढवू नका, तुम्हाला विधान परिषदेवर घेण्यात येईल. त्याप्रमाणे परिचारक यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांचा प्रचार केला आणि आवताडे यांना 8,000 मतांनी विजयी केले. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कामाची भाजप परिचारक यांना विधान परिषदेवर संधी देईल असे वाटत होते. मात्र 3 महिने उलटून गेले तरी भाजपाने परिचारक यांच्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले आहे. विधान परिषदेतील 5 जागा रिक्त झाल्या असून यातील 3 जागा भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. या जागेवर परिचारक यांची वर्णी लागेल असे वाटत होते. मात्र पांडुरंग परिवाराचा भ्रमनिरास झाला आहे. भारतीय जनता पार्टी त्यांना विधान परिषदेवर घेईल असे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना वाटत होते. मात्र भाजपने इतरांना संधी दिली आहे. 3 जागांमध्ये 2 जागा विदर्भाला, 1 जागा मराठवाड्याला दिली आहे. यामध्ये संदीप दिवाकरराव जोशी, संजय किशनराव केनेकर, दादाराव यादवराव केचे अशी भाजपने प्रसिद्ध केलेल्या नेत्यांची नावे आहेत. पश्चिम महाराष्ट्राकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.